जय शिवराय. शेतकरी मित्रांनो, विधानसभेचं अधिवेशन सुद्धा चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी शेत रस्त्याबाबत ज्या काही अडचणी आहेत त्यावर प्रश्न उपस्थित केले किंवा शेत रस्ते अडवलेले आहेत, शेत रस्त्यावरून जाऊ दिल्या जात नाही, शेत रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे. तर त्यावर महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेत रस्ता योजनेच्या माध्यमातून हे शेत रस्ते 100% करण्यात येणार आहेत. याचा महत्वाचा फायदा असा आहे की जसे हायवे असतात, मोठमोठाले रस्ते असतात, या माध्यमातून राज्याचा देशाचा विकास होत असतो. तसाच जर शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते असतील तर त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल ने-आण करण्यासाठी, लवकरात लवकर बाजाराला पोहोचण्यासाठी, शेतामध्ये आपल्या ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल, पिकअप असेल अशी वाहनं नेण्यासाठी या शेत रस्त्याची गरज आहे. आणि हे शेत रस्ते जर झाले तर शेतकऱ्यांना याचा खूप मोठा असा फायदा होणार आहे. आणि या शेत रस्त्यावर ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे तिथं मोजणी करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची संख्या आहे म्हणून हे शेत रस्ते मोजण्यासाठी खाजगी कंपनीला सुद्धा देण्यात येणार आहेत. आणि खाजगी कंपनीनं याची मोजणी झाल्याच्या नंतर भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी सुद्धा ती मोजणी तपासणार आणि मग त्याला संमती देणार आहेत. म्हणजे अतिक्रमण केलेले रस्ते सुद्धा मोकळे होणार, पानंद रस्ते असतील ते सुद्धा मोकळे होणार. आणि या शेत रस्त्यांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे निधीची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि काही आमदारांनी प्रश्न असा उपस्थित केला होता की ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले तिथे रस्ताच उपलब्ध नाही. तर मित्रांनो, हे शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करून याची नोंद ही 7/12 सुद्धा घेतल्या जाणार आहे. म्हणजे यापुढे कोणीही त्या शेत रस्त्यावर अतिक्रमण करणार नाही. त्या शेत रस्त्याला नंबर सुद्धा दिल्या जाणार. जसे इतर महामार्ग असतील, राज्यमार्ग असतील, जिल्हा मार्ग असतील यांना जसे नंबर असतात तसे आता शेत रस्त्याला सुद्धा नंबर दिल्या जाणार. आणि त्या शेत रस्त्यांसाठी महत्वाचं म्हणजे जे काही मुरुम लागल, दगड लागल, यासाठी कोणत्याही प्रकारचं स्वामित्व सुद्धा असणार नाही. यामुळे हे शेत रस्ते हे शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचे आहेत हे यावरून लक्षात येते. आणि याचं महत्व शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या शेत रस्त्याची गरज आहे. पण प्रश्न असा आहे की शेत रस्त्यासाठी मागणी करण्यासाठी पुढाकार कोण घ्यायचा, मग गावातच गावात वाद होणार. त्यामुळे आता मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेत रस्ते योजना यासाठी 31 मार्चच्या नंतर ऑनलाईन एक वेबसाईट असणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर या शेतकरी रस्त्यांची मागणी करायची असेल तर स्थानिक जी काही विधानसभा समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आपले आमदार आहेत, आपण त्यांच्याकडे ही तहसीलदारामार्फत मागणी करायची आहे. आणि 7 दिवसात या रस्त्याची मोजणी करून हे शेत रस्ते मोकळं करण्याचं काम होणार आहे असं सुद्धा महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि यासाठी कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता सुद्धा पडणार नाही. प्रांत अधिकारी यांच्या नावाने एक लेखाशीर्ष म्हणजे बँक खाते सुद्धा उघडल्या जाणार आहे आणि त्या माध्यमातून पाहिजे तेवढे शेत रस्ते या माध्यमातून होणार आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी विधानसभेत दिलेली आहे. हे शेत रस्ते करण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे. धन्यवाद.